अहंकारी अर्जुन बाग 41. राधा, असे म्हणत विक्रमने तिचा हात धरला. त्याने तिला स्वतःकडे वळले आणि तिला आपल्या मांडीवर बसवून घेतले. त्याने तिच्या कमरेभोवती हात टाकला आणि राधाच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. मी मला जोडीदार हवा आहे असे म्हणालो, तरी तुला तुझे प्रेम व्यक्त करावेसे वाटले नाही का राधा? माझ्यावर इतकी वर्ष प्रेम करत असूनही एका दिवसासाठी तरी माझ्या समोर उभे राहून तुला तुझे प्रेम सांगावेसे वाटले नाही का? आता मी स्वतः सर्व काही जाणून घेतले आहे आणि तुला आय लव्ह यू म्हणत आहे, तरीही तू माझ्या प्रेमाचा स्वीकार करणार नाहीस का राधा? विक्रमने असे विचारताच राधाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिने विक्रमच्या गळ्यात घट्ट मिठी मारली आणि ती हुंदके देऊन रडू लागले. विक्रमने सुद्धा तिला घट्ट मिठी मारली आणि त्याच्या डोळ्यातही पाणी आले. आपल्याला एखाद्या अमूल्य खजिना मिळाला आहे इतका आनंद त्याला झाला होता. नेहमी फक्त पैसा, संपत्ती आणि श्रीमंती बघून मागे लागणाऱ्या मुलींच्या गर्दीत त्याला राधा खूप वेगळी आणि खास वाटली. कित्येक वर्षापासून तिने त्याचे हे गुपित जपले होते. तिने केवळ आपल्यावर प्रेमच केले नव्हते, तर मी तिच्यापेक्षा पैशाने थोडा श्रीमंत आहे म्हणून तिने आपले प्रेम कधी समोर बोलून दाखवले नाही. ते मनातल्या मनात ठेवून तिने एखाद्या खऱ्या राधेसारखे प्रेम केले होते. हे पाहून विक्रमच्या मनात तिच्याबद्दलचा आदर अजून वाढला. राधा थोडी मागे सरकली आणि तिने विक्रमच्या चेहऱ्याकडे पाहिले. अहो विक्रम सर, तुम्ही का रडत आहात? असे तिने घाबरून विचारले आणि तिने त्याचे डोळे पुसले. विक्रमने लहान असे हसू दिले आणि म्हणाला, हे रडणे नाही राधा, आनंदाने माझ्या डोळ्यात पाणी आले. माझ्यावर इतके प्रामाणिकपणे प्रेम करणारी एक व्यक्ती आहे हे समजल्यावर मला किती आनंद झाला होता हे मलाच ठाऊक आहे. त्यातही तुझ्याबद्दल मला ज्या दिवसापासून हे समजले तेव्हापासून माझे तुझ्यावरचे प्रेम दिवसागणिक वाढतच गेले. मी फक्त तुझ्या बोलण्याची वाट पाहत होतो, पण तू मात्र तुझे प्रेम व्यक्त करण्याचे कोणतेच लक्षण दाखवत नव्हतेस. शेवटी तुझ्या भावाने म्हणजेच म्हणून मला ही कल्पना दिली. मी तर फक्त नाटक करण्याचे ठरवले होते, पण मला खरोखरच दुखापत झाली. विक्रम सर, म्हणून सांगितले म्हणून कोणी असे नाटक करते का? त्याने सांगितले आणि तुम्ही पण असे करायला गेलात? तुम्ही कसले हुशार आहात सांगा बरे. तोंडून नेहमी चांगले शब्द काढले पाहिजेत. असे बोलल्यामुळेच कोणती ना कोणती देवता तपासतू म्हणत असते, म्हणूनच असे झाले आहे, असे राधाने नाराज होऊन सांगितले. अगं माझी लाडकी राधा, तू खरोखरच खूप साधी आहेस. मला काही मोठे दुखापत झालेले नाही, फक्त जरासे खरचटले आहे इतकेच. आता तू मला मिळाले आहेस या आनंदात ते दुखणे पण पळून गेले आहे, असे म्हणत त्याने आपल्या हाताची पट्टी काढली आणि कपाळ दाखवले. तिथे फक्त थोडेसे खरचटले होते. ते पाहून राधाच्या मनाला शांतता लाभली. विक्रम सर, प्लीज असे पुन्हा कधी खोटे बोलू नका, राधा नाराज चेहरा करून म्हणाले. आता तू मला मिळाले आहेस आणि तुझे प्रेमसुद्धा मला मिळाले आहे राधा. मग मी पुन्हा कशाला असे नाटक करेन? आता ह्यापुढे जे काही होईल ते थेट तुझ्या घरी होईल. मी स्वतः येऊन तुझ्या घरी बोलेन आणि आपण दोघे लवकरात लवकर डेस्टिनेशन वेडिंग करूया, विक्रम म्हणाला. डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे काय? राधाने विचारले. म्हणजे आपल्या दोन्ही कुटुंबातील अत्यंत जवळची माणसे तसेच मित्र आणि ऑफिसमधील सहकारी ह्यांच्यासोबत बाहेर कुठे जाऊन लग्न करणे. मला तर समुद्राच्या किनाऱ्यावर म्हणजेच बीचवर लग्न करण्याची इच्छा आहे. तुझी काय इच्छा आहे? विक्रमने विचारले. राधा लाजून म्हणाली, तुमची आवड तीच माझी आवड विक्रम सर. मला लग्नाची काहीच इच्छा नव्हती, पण आता तुमचे प्रेम मिळाल्यावर मलाही आयुष्यात जगावेसे वाटत आहे. विक्रमने राधाचा चेहरा आपल्या हातांच्या वंजळीत घेतला आणि म्हणाला, यापुढे तुझ्या सगळ्या इच्छा ह्या माझ्या इच्छाच असतील राधा. कोणतीही आशा किंवा स्वप्न असेल तर काहीही न लपवता आणि न संकोचता मला सांगायचे. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणे हेच माझे ध्येय असेल, असे म्हणत त्याने तिच्या कपाळावर किस घेतला. राधाने सुद्धा विक्रमच्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आय लव्ह यू विक्रम. विक्रमने तिला अजून जवळ घेतले आणि म्हणाला, आय लव्ह यू टू राधा. यापुढे तुला स्वतःपासून दूर करण्याचा प्रश्नच येत नाही,
असे म्हणत त्याने तिच्या संमतीची वाट न पाहता तिचे ओठ आपल्या ओठात घेतले. राधाने सुद्धा कोणतेही विरोध न करता जमेल तशीच साथ दिली. हा खेळ काही मिनिटापर्यंत चालला. जेव्हा राधाचा श्वास कोंडू लागला तेव्हा ती बाजूला होण्याचा प्रयत्न करू लागली, पण विक्रमने तिला इतक्यात सोडले नाही. त्याने तिच्या ओठांचा हलका चावा घेतला, ज्यामुळे तिथे लहानशी जखम झाली. ओठ सोडवल्यावर त्याने तिला पुन्हा स्वतःकडे ओढले आणि तिच्या कमरेभोवती हात टाकून तिचे तोंड आपल्या गळ्यात लपवले. तेव्हा कुठे राधाला स्वतःचा श्वास परत आल्यासारखे वाटले. तेवढ्यात राधाचा फोन वाजला. तिला आता विक्रमच्या चेहऱ्याकडे पाहताना खूप लाज वाटत होती. ती फोन घेऊन दुसऱ्या बाजूला गेली आणि म्हणाली, सांग मनू. दीदी, तुला तुझे प्रेम मिळाले का? मनूने विचारले. तेव्हा मनूने दिलेल्या कल्पनामुळे राधा त्याला मनातल्या मनात खूप ओरडत होती, पण मनूने त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही आणि तो म्हणाला, आता हे सगळे सोड दीदी, फक्त एवढे सांग की तुझे प्रेम तुला मिळाले की नाही. त्यावर राधा थोडा वेळ शांत राहिली आणि नंतर हो म्हणाले. मनूला हे ऐकून खूप आनंद झाला. आपल्या दीदीचे एका बाजूचे प्रेम आज पूर्ण झाले होते. तू नेहमी आनंदी राहा दीदी. इतकी वर्ष तू घराची सर्व जबाबदारी सांभाळली आहेस, पण आता ह्यापुढे मी घराचा आधार बनून उभा राहीन. तू तुझ्या प्रेमासोबत वेळ घालून मग घरी ये. मी अर्जुन बॉसशी बोलून घेतो, असे सांगून मनूने फोन ठेवला. तेवढ्यात विक्रम राधाच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. त्याने तिला पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाला, चल राधा, आपण थोडे बाहेर फिरून येऊया. असे म्हणत तो तिला सोबत घेऊन बाहेर गेला. इकडे ऑफिसमध्ये काम करत असताना तिला अचानक उलट्या होऊ लागले. सकाळी खाल्लेले सगळे काही बाहेर आल्यामुळे तिला खूप थकवा आला होता. ती तशीच खुर्चीला टेकून डोळे मिटून बसली होती. ऑफिसच्या काही कामानिमित्त अर्जुन अदितीकडे आला होता. आपली लाडकी बायको अशी थकलेली पाहून तो तिच्या जवळ आला. त्याने अदितीच्या कपाळाला हात लावून विचारले, काय झाले लाडो? आपल्या नवऱ्याचा आवाज ऐकून अदितीने डोळे उघडले आणि म्हणाले, अर्जुन, मला काही झालेले नाही, फक्त उलटी झाली इतकेच. फक्त उलटी? असे म्हणत त्याने लगेच अदितीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि विचारले, म्हणजे? अर्जुनला नक्की काय म्हणायचे आहे अदितीला समजले. तिने हळूच नाही म्हणून मान हलवली, कारण तिच्या मासिक पाळीची तारीख उलटून अजून फक्त 10 दिवस झाले होते. का माहीत नाही, पण हे ऐकून अर्जुनचा चेहरा थोडा पडला. पण त्याने आपल्या बायकोसमोर आपली नाराजी दाखवली नाही आणि म्हणाला, ठीक आहे, तर मग चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. अर्जुनचा उतरलेला चेहरा पाहून अदितीला सुद्धा मनातून खूप वाईट वाटले. लग्नाला जवळजवळ 6 महिने होऊन गेले तरी मी अजून का गरोदर झाले नाही हे तिला समजत नव्हते. हे ती घरात कुणाला बोलूही शकत नव्हती. अशा वेळी तिला तिच्या आईची खूप आठवण आली. आई, आज तू असायला हवी होतीस ग, असा विचार करून ती मनातून खूप खचली. अदिती, अशी अर्जुनने तिला हाक मारली. तेव्हा ती विचारातून बाहेर आले. सांगा अर्जुन, ती म्हणाली, तू अशी शांत का आहेस? खूप थकवा वाटत असेल तर चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. अर्जुन म्हणाला, नको अर्जुन, कदाचित फूड पॉइझनिंग झाले असावे, इतकेच. 1-2 दिवस ताकवात किंवा दहीभात खाल्ले की सर्व काही ठीक होईल, ती म्हणाली. ठीक आहे, तर मग आज तू काही काम करू नकोस, घरी जा, मी ड्रायव्हरला सांगतो, असे अर्जुन म्हणाला. अदितीचे मन सुद्धा जागेवर नसल्यामुळे तिने होकार दिला. अर्जुनने ड्रायव्हरला सांगितल्यावर अदिती कारमध्ये जाऊन बसली, पण तिने ड्रायव्हरला घराऐवजी हॉस्पिटलला चालण्यास सांगितले. ड्रायव्हरने सुद्धा काहीही न बोलता अदितीच्या सांगण्यानुसार गाडी हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर अदितीची कोणती अपॉइंटमेंट नव्हती, त्यामुळे तिला 1 तास बाहेरच ताटकळत बसावे लागले. तिथे तपासणीसाठी आलेल्या इतर गरोदर महिलांना पाहून तिला वाटले की मी कधी असंच गरोदर होणार. अर्जुन आपली अशीच काळजी कधी घेणार, असा विचार ती मनातल्या मनात करत होती. 1 तासानंतर तिने डॉक्टरांची भेट घेतली.
डॉक्टरांनी तिची तपासणी करून काही रक्त चाचण्या आणि स्कॅनिंग लिहून दिले. स्कॅनिंगसाठी सकाळीच यावे लागेल, कारण खूप लोकांनी आधीच अपॉइंटमेंट घेतली आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. आदितीने त्यांचे बोलणे मान्य केले आणि फॉर्म घेऊन मी उद्या येते असे सांगून ती तिथून निघाली. तिच्या मनात मात्र फक्त एकच विचार येत होता की काही गंभीर नसावे म्हणजे झाले. ती ड्रायव्हर पैसे आली आणि तिने त्याची माफी मागितली. घरी आल्यावर ती सासूबाईंना म्हणाली, आत्या, मला खूप थकवा जाणवत आहे म्हणून मी झोपायला जाते. ती खोलीत गेली आणि कपडे न बदलता तसेच बेडवर झोपून राहिली. उद्या डॉक्टर काय सांगणार ह्याच चिंतेने तिला ग्रासले होते. अर्जुन संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याने शकुंतला यांना पाहून विचारले, आदिती कुठे आहे? ती वर खोलीत आहे रे. दुपारी आल्यावर ती म्हणाली की मला थकवा वाटत आहे, मी झोपते. मला वाटले ती झोपली असेल आणि थोड्या वेळाने स्वतःहून उठून येईल, म्हणून मी तिला उठवले नाही. काय झाले रे? तिची तब्येत ठीक नाही का? शकुंतला यांनी विचारले. आता मी जर आईला सांगितले की तिने ऑफिसमध्ये उलट्या केल्या आहेत तर माझ्यासारखीच त्याही आधी गोड बातमीची अपेक्षा करतील. त्यामुळे अदितीचे मन विनाकारण दुखावले जाईल असा विचार अर्जुनने मनाशीच केला. मग तो आईला म्हणाला, तसे काही नाही ग आई, ऑफिसमध्ये सुद्धा ती डोके दुखत असल्याचे सांगत होती, म्हणूनच मी तिला घरी जाऊन आराम करायला सांगितले. ठीक आहे, तू थांब, मीच तिला उठून खाली घेऊन येतो, असे म्हणून अर्जुन वर खोलीकडे गेला. अदिती हॉस्पिटलमधून आल्यावर डॉक्टर काय सांगणार ह्याचाच विचार करत होते. विचार करता करता तिला कधी झोप लागली तिला समजले नाही. अर्जुन खोलीत आला तेव्हा तिला इतक्या शांतपणे झोपलेले पाहून तिला लगेच उठवावे असे त्याला वाटले नाही. आधी आपण फ्रेश होऊन येऊ आणि नंतर तिला उठवू असा विचार करून तो वॉशरूममध्ये गेला. त्याने तोंड धुवून कपडे बदलले. त्यानंतर त्यांनी बाल्कनीचे दार उघडले. बाल्कनीचे दार उघडताच संध्याकाळची थंड हवा खोलीत आली आणि त्यामुळे अदितीच्या चेहऱ्यावर आलेले केस उडू लागले. अर्जुन तिच्या जवळ आला. त्याने हळूच तिच्या चेहऱ्यावरील केस मागे सारले आणि तिच्या कपाळावर प्रेमाने किस घेतला. अदितीने हळूहळू आपले डोळे उघडले आणि अर्जुन असे म्हणत तिने त्याच्या गळ्याभोवती हात टाकून त्याला मिठी मारली. अर्जुनला सुद्धा काहीतरी अस्वस्थ वाटत होते, कारण अदिती कितीही थकलेली असली तरी ती घरातील सगळी कामे हसतमुखाने करायची. आता तिने कोणतेही काम केले नाही तरी चालेल, पण ती फक्त नीट राहिली पाहिजे असा विचार अर्जुनने केला. तो अदितीपासून थोडा मागे सरकला. तिचा चेहरा आपल्या हातांच्या वंजळीत घेऊन तो म्हणाला, काय झाले माझ्या लाडक्या बायकोला? खूप जास्त थकल्यासारखे वाटत आहे. मी तुला दुपारीच म्हणालो होतो ना की आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया, तूच माझे ऐकले नाहीस, असे तो कोटे कोटे रागवल्यासारखे नाटक करत म्हणाला. आदिती हळूच उठून बेडवर बसले. तिने अर्जुनचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, अर्जुन, मला खरे सांगा, मी गरोदर नाही हे ऐकल्यावर तुम्ही नाराज झालात हे मी तुमच्या चेहऱ्यावर पाहिले आहे. खरे सांगा, तुम्हाला वाईट वाटले ना? तिच्या हातात असलेला आपला हात थोडा घट्ट करत अर्जुनने तिच्या हातावर ओठ टेकवत तो म्हणाला, एक क्षण वाईट वाटले हे खरे आहे आदिती, पण आपल्या लग्नाला अजून 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नाही. त्यातच आपल्या खऱ्या संसाराची सुरुवात होऊन तर अजून 6 महिनेही झाले नाहीत. अशा परिस्थितीत इतक्या लवकर बाळाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. हे खरे आहे की आपण दोघांनी ह्याबद्दल काही नियोजन केले नव्हते. तसेच आपल्याला बाळ झाल्यानंतर तू तुझी CA ऑफिस सुरू करावी असे आपण ठरवले होते, पण आपल्या इच्छा आणि स्वप्नांसाठी अशी घाई करणे चुकीचे आहे. तुला तुझे ध्येय पूर्ण करण्यासाठी अजूनही खूप वेळ आहे आदिती. वेळ अजूनही गेलेली नाही. तू आतापासूनच एखादे चांगले ऑफिस बघून तिथे तुझी फर्म सुरू कर. तिथे तू ज्यांना तयार करशील त्यापैकी कोणतरी विश्वासू माणसाला कामावर ठेवून घे. तू गरोदर राहिल्यानंतर सुद्धा ती फर्म सांभाळता येईल. बाळ झाल्यानंतर ऑफिस सांभाळण्यासाठी तुला एक माणूस मिळाला की झाले ना. काही दिवस मी जाईन, तुझा भाऊ सुद्धा तुला मदत करेल. तसेच सायली सुद्धा नेहमी चक्कर मारत राहील. आम्ही सगळे सोबत असताना तू इतकी का घाबरतेस?
अर्जुन म्हणाला. नाही अर्जुन, मला सध्या तरी CA फर्म सुरू करण्याची इच्छा नाही. कारण आपल्याला बाळ झाल्यानंतर फर्ममधील खूप कामे पेंडिंग राहू शकतात. म्हणूनच बाळ झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत मला आई होण्याचं प्रत्येक क्षण कोणत्याही मानसिक त्रासाशिवाय अनुभवायचा आहे. असे जेव्हा आदिती म्हणाली तेव्हा अर्जुनला सुद्धा तिचे बोलणे योग्य वाटले. हो, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. आपण नंतर याबद्दल निवांत विचार करूया, असे म्हणत अर्जुनने आदितीला जवळ घेतले. दोघंही काही वेळ शांतपणे एकमेकांसोबत बसून राहिले. अर्जुनच्या समजवण्यामुळे आदितीच्या मनावरचा ताण खूप कमी झाला होता. पण उद्या डॉक्टर नक्की काय सांगतील हा एकाच तिच्या मनात सारखं येत होता. तरीही तिने अर्जुनला हॉस्पिटलमध्ये जाऊन आल्याबद्दल काही सांगितले नाही. चला, खूप वेळ झाले, आता खाली जाऊया, नाहीतर आत्या काळजी करेल, आदिती अर्जुनचा हात धरत म्हणाले. हो चल. आय टोल्ड मॉम की तुझं फक्त डोके दुखत आहे, त्यामुळे उलट्यांबद्दल काही बोलू नकोस, अर्जुनने हसून तिला आठवण करून दिली. आदितीने फक्त होकारार्थी मान हलवली आणि दोघे खोली बाहेर आले. आदिती आणि अर्जुन दोघांना एकत्र खाली आलेले पाहून शकुंतला यांनी विचारले. काय झाले आदिती? अहो आत्या, मला काही झालेले नाही. खूप डोके दुखत होते म्हणून मी गोळी घेऊन झोपले होते. मला लवकर जागच आली नाही, आदिती म्हणाली. ठीक आहे, तू इथे बैस, तुझे सासरे पण येतील, सगळ्यांसाठी रमा चहा करून आणेल, असे म्हणत शकुंतला यांनी आदितीला तिथेच आपल्याजवळ बसवून घेतले. अखिलेशही सुद्धा त्यांच्या ज्वेलरी शॉपमधून आत्ताच घरी आले होते. ते फ्रेश होऊन कॉफी पिण्यासाठी डायनिंग टेबल जवळ आले. काय मग आज ही जोडी अशी अपूर्वाईने एकत्र बसली आहे, अखिलेशाने विचारले. अहो मामाजी, मला थोडे डोके दुखत आहे, तर तुमच्या मुलाने काहीतरी मोठे झाले आहे असा आवडला आहे. त्यांच्यासोबत आत्या पण तसाच करत आहेत. मला चहा सुद्धा करायला न देतात इथेच बसवून ठेवले आहे, आदिती कोटे कोटे रागवल्यासारखे नाटक करत म्हणाली. अखिलेश यांनी लहान असे हसू दिले आणि म्हणाले. हे सगळे तुझ्यावरील प्रेमामुळे आहे ग मुले. तेवढ्यात रमाने सर्वांसाठी कॉफी आणली. सगळेजण कॉफी पीत बसले होते. अर्जुन आणि आदिती, मी तुम्हा दोघांनाही सांगत आहे, यापुढे आरोग्याच्या बाबतीत असा निष्काळजीपणा मी सहन करणार नाही. तुमच्या दोघांपैकी कोणाचीही तब्येत बिघडली तर आदिती कोणतेही काम करणार नाही आणि ती ऑफिसला पण जाणार नाही, अखिलेश म्हणाले. आदितीचा गोंधळ उडाला. कुणाचीही तब्येत खराब झाली तरी मी ऑफिसला जायचे नाही, असा विचार करत ते म्हणाले. मामाजी, हा कोणता न्याय आहे? अर्जुनची तब्येत खराब झाली तर मी ऑफिसला का जायचे नाही? हा तर अन्याय आहे, असे आदितीने तोंड पोगून विचारले. हो ग आदिती, हाच न्याय आहे. त्याला जर बरे वाटत नसेल तर याचा अर्थ तू त्याची काळजी घेत नाहीस. त्यामुळे त्याला सांभाळण्यासाठी तुला त्याच्यासोबत राहावे लागेल. तसेच जर तुझी तब्येत बिघडली तर तू कशी काम करणार? याचा अर्थ तो पण तुझी काळजी घेत नाही असंच होईल ना. म्हणून ह्यापुढे लहान असे डोकेदुखी सुद्धा होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे, अखिलेश म्हणाले. त्यांचे बोलणे ऐकून आदितीने होकार दिला. सर्वांनी चहा कॉफी पिऊन संपवले. त्यानंतर आदिती स्वयंपाकासाठी स्वयंपाकघरात गेली आणि बाकीचे सगळे आपली कामे पाहू लागले. दुसरीकडे विक्रम आणि राधा दोघे दिवसभर बाहेर फिरले. त्यांनी आधी सिनेमा पाहिला, मग पोटभर जेवण करून एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. त्यानंतर राधाने कितीही नको म्हटले तरी तिचे न ऐकता विक्रमने राधासाठी तिच्या आवडीचे डिझायनर कपडे खरेदी केले. दोघे जेव्हा मॉलच्या बाहेर आले तेव्हा आधीच खूप अंधार झाला होता. राधा, चल, मी तुला तुझ्या घरी सोडून येतो, विक्रम म्हणाला. अहो नको विक्रम, मी स्वतः रिक्षा करून निघून जाईन, राधा म्हणाली. पण तिचा विक्रम ऐकल तर ना? कधीच नाही, खूप अंधार झाला आहे, तू एकटी कशी जाशील? आणि त्यातच आता मला तुझ्याशिवाय राहणे खूप कठीण जात आहे राधा. मला एक जोडीदार हवा आहे असे वाटल्यापासून आणि आपले प्रेम मिळाल्यापासून आपण दोघांनी असे दूर राहणे मला अजिबात वाटत नाही. मी तुला घरी सोडतो आणि लगेच तुझ्या घरच्यांशी आपल्या लग्नाबद्दल बोलून घेतो, विक्रम म्हणाला. अरे बापरे विक्रम,
इतक्या लवकर? राधाने विचारले. तिच्यावर अजून काही जबाबदाऱ्या होत्या. तिच्यावर घरचे कर्जसुद्धा होते. ते फेडल्याशिवाय ती लग्न करण्याच्या परिस्थितीत नव्हती. दोघे कितीही साधेपणाने लग्न करणार असले तरी तिला स्वतःसाठी साडी, घरच्यांसाठी नवीन कपडे आणि विक्रमसाठी नवीन कपडे घेण्यासाठी किमान 1,00,000 रुपयांची गरज होती. तिच्यावर आधीच 2,00,000 रुपयांचे कर्ज होते. त्यात अजून 1,00,000 रुपयांची भर पडली तर तिला ते खूप कठीण होणार होते. विक्रम, मी तसे नाही म्हणाले. आपण दोघे किमान 6 महिने तरी एकमेकांचे प्रियकर प्रेयसी म्हणून राहूया, असे राधाने सांगितले. तेव्हा विक्रमने सुद्धा आपल्यालाही प्रेम कशाला म्हणतात ह्याचं अनुभव घेता येईल असा विचार करून होकार दिला. विक्रमने तिचे बोलणे मान्य केल्यामुळे राधाने सुटकेचा श्वास घेतला. दुसरीकडे अर्जुनच्या घरी रात्री सर्वांचे जेवण झाले आणि सगळेजण आपापल्या खोलीत गेले. अदितीचे मन आता हलके झाले होते, त्यामुळे ते अर्जुनच्या छातीवर डोके ठेवून शांतपणे झोपेच्या अधीन झाले. शकुंतला आता कुठे झोपण्याच्या तयारीत होत्या तेवढ्या सायलीचा फोन आला. सायलीऐवजी विकासने फोनवर शकुंतला यांच्याशी बोलून काहीतरी सांगितले. विकासचे बोलणे ऐकून शकुंतला म्हणाल्या, ठीक आहे विकास, मी उद्या येते. विकासने सांगितलेली ही गोष्ट शकुंतला यांनी अखिलेश यांना सांगितली. तेव्हा अखिलेश म्हणाले की मी पण तुझ्यासोबत येतो. पण शकुंतला यांनी सांगितले की नक्की काय प्रकार आहे ते आधी मी स्वतः जाऊन पाहून येते, त्यानंतर गरज पडली तर तुम्ही या. अखिलेश यांनी सुद्धा त्यांचे बोलणे मान्य केले. दुसऱ्या दिवशी सकाळी अदिती नेहमीप्रमाणे लवकर उठली. तिने नाश्ता आणि स्वयंपाकाचे काम आवरले आणि ती वर खोलीत गेली. तेव्हा अर्जुन आत्ताच त्याचे व्यायाम संपूर्ण आंघोळीला गेला होता. तो बाहेर येईपर्यंत अदिती स्वतः तयार झाली. अर्जुन बाहेर आल्यावर ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, अहो, मी आज ऑफिसला 1 तास उशिरा आले तर चालेल का? अदितीचे बोलणे ऐकून अर्जुनने कपाळावर आट्या घालत तिच्याकडे पाहिले. अदिती, तू इथे फक्त एक नोकर नाहीस, तू माझंच एक भाग आहेस. तू ऑफिसला उशिरा आलीस किंवा कधी आलीच नाहीस तरी मी तुला त्याचे कारण कधीच विचारणार नाही, अर्जुन म्हणाला. अहो तसे नाही अर्जुन, कोणीही असले तरी ऑफिसचे काम म्हणजे कामच असते ना, म्हणूनच मी फक्त तुम्हाला आधी कल्पना दिली, अदिती म्हणाली. तयार झालेला अर्जुन फक्त ठीक आहे अदिती इतकेच म्हणाला. तो खाली गेला आणि त्याच्या मागे मागे अदिती सुद्धा खाली आली. डायनिंग टेबलवर अखिलेश आणि शकुंतला आधीच नाश्त्यासाठी बसले होते. तिथे आलेल्या अदितीने सर्वांना नाश्ता वाढला आणि ती स्वतः सुद्धा नाश्ता करायला बसली. अदिती सायलीचा फोन आला होता. मी जरा तिला भेटून येते, शकुंतला म्हणाल्या. का हो आत्या, मी पण येऊ का तुमच्यासोबत, अदितीने विचारले. अगं तसे काही नाही मुले, काल रात्री तिने फोन करून मला बोलवले होते म्हणून मी चाललो आहे. काळजी करण्यासारखे काहीही नाही, तिने असेच सहज बोलावले असेल, शकुंतला म्हणाल्या. त्यांचे हे बोलणे ऐकून अदिती आणि अर्जुन ह्या दोघांना वाटले की सायली कदाचित शॉपिंगला जाण्यासाठी आईला बोलवत असावी. ठीक आहे, तुम्ही जाऊन या, अदिती म्हणाली. त्यानंतर तिने सर्वांना नाश्ता वाढला आणि सगळ्यांनी एकत्र मिळून नाश्ता केला. अखिलेश त्यांच्या ज्वेलरी शॉपला निघून गेले तर अर्जुन ऑफिसला निघून गेला. रमाने नाश्त्याची भांडी घासून झाल्यावर हॉलमध्ये येऊन पाहिले तर अदिती तिथे टीव्ही पाहत बसली होती. तिला तिथे पाहून रमाने 2 कप कॉफी बनवली. ती अदितीला कॉफी देत म्हणाली, बाळा काय झाले ग, आज एवढा वेळ झाला तरी तू ऑफिसला न जाता इथेच बसली आहेस? सुट्टी घेतली आहेस की तुझी तब्येत ठीक नाही? कॉफीचा कप हातात घेत ती पिता पिता अदिती म्हणाली, आई तसे काही नाही ग, काल मला अचानक उलटी झाली होते, पण मी गरोदर नाही म्हणूनच मी कॉल हॉस्पिटलमध्ये गेले होते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की पित्तामुळे असे झाले असावे. पण माझे आणि अर्जुनचे लग्न होऊन वर्ष होत आले आहे आणि आमच्या खऱ्या संसाराला सुरुवात होऊन कित्येक महिने झाले आहेत. तरीही मी अजून का गरोदर झाले नाही असे मी डॉक्टरांना विचारले. तेव्हा त्यांनी मला काही चाचण्या करायला सांगितल्या. आज त्या चाचण्यांचे रिपोर्ट घेऊन मला डॉक्टरांना भेटायचे आहे. पण डॉक्टर नक्की काय सांगणार
हे मला माहीत नाही. मला खूप भीती वाटत आहे. मग रमाने लहान असे हसू दिले आणि अदितीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत ती म्हणाली, बस इतकीच का तुझी अडचण? हे बघ अदिती, मुलं आपल्या मनासारखी होत नसतात. जेव्हा देव देतो तेव्हाच ती होतात. लग्न झाल्यावर कित्येक वर्षांनी सुद्धा मुलं झाल्याची उदाहरणे आहेत. तुमचे तर अजून वय खूप लहान आहे. एखाद्या 2 वर्ष जाऊ दे ना. नंतर मुलं झाले तरी चांगलेच आहे ना. तोपर्यंत झाले तर उत्तमच आहे. पण 2 वर्षानंतरही मूल झाली नाहीत तर डॉक्टरांना दाखवणे योग्य ठरेल, असा माझा सल्ला आहे. पण तुला जर डॉक्टरांना भेटायचेच असेल आणि तू चाचण्यासुद्धा केल्या आहेत, तर मग एकदा जाऊन भेटून घे. काही अडचण असेल तर गोळ्या औषधांनी ती बरी करता येईल, असा सल्ला रमाने दिला. तिचे हे बोलणे ऐकून अदितीचे मन थोडे हलके झाले. ठीक आहे, मी तसेच करते, असे म्हणून तिने कॉफी पिऊन संपवले आणि ती हॉस्पिटलच्या दिशेने निघाली. दुसरीकडे सायलीच्या घरी पोचलेल्या शकुंतला यांना सायली खूप थकलेली दिसली. शकुंतला तिच्या शेजारी जाऊन बसल्या आणि तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, काय झाले ग बाळा? आई कॉफी घ्या, असे म्हणत विकासने त्यांना कॉफी दिली. आई, मी जी गोष्ट सांगणार आहे ती ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल, असे विकास म्हणाला. शकुंतला यांनी कॉफीचा कप हातात घेतला आणि विचारले, अशी कोणती गोष्ट आहे? विकासने सायलीकडे पाहिले तर ती लाजेने फार लाल झाली होती. आई, तुम्ही आजी होणार आहात आणि अर्जुन मामा होणार आहे, विकासने सांगितले. शकुंतला यांना हे ऐकून खरोखरच खूप आनंद झाला. त्याने सायलीच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि विचारले, खरंच ना ग? त्यावर तिने सुद्धा लाजत होकारार्थी मान हलवले. मग काल रात्री तुम्हाला फोनवर ही गोष्ट का सांगितली नाही? शकुंतला यांनी विचारले. आई, काल रात्री तिला स्वतःला सुद्धा हे माहीत नव्हते. आज सकाळी घरीच चाचणी केल्यावर तिला हे समजले. तुम्ही येणारच होतात म्हणून मग तुम्हाला थेट सरप्राईज देऊया या विचाराने रात्री सांगितले नाही, विकास म्हणाला. अशा गोष्टींमध्ये अजिबात निष्काळजीपणा करायचा नसतो, असे शकुंतला यांनी सांगताच त्याने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली. सायली तयार होऊन आली. विकास सुद्धा आज ऑफिसला न जाता फक्त सायलीची काळजी घेण्यात व्यस्त होता. त्यानंतर ते तिघेजण हॉस्पिटलच्या दिशेने निघाले. विशेष म्हणजे विकासने सुद्धा त्याच डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती ज्यांच्याकडे अदिती गेली होती. त्यामुळे ते तिघही त्याच हॉस्पिटलमध्ये पोचले. अदिती हॉस्पिटलमध्ये आली. तिने आधीच अपॉइंटमेंट घेतली होती. तिने लॅबमधून आपले सर्व रिपोर्ट गोळा केले आणि ती डॉक्टरांना भेटायला आत गेली. डॉक्टरांनी तिचे सर्व रिपोर्ट अगदी बारकाईने तपासले. विशेषत स्कॅनिंगचे रिपोर्ट पाहिल्यावर त्यांनी मान वर करून अदितीच्या चेहऱ्याकडे पाहिले. अदितीजी, तुमचे मासिक पाळीचे चक्र किती दिवसांचे आहे? म्हणजेच तुम्हाला किती दिवसांनी पाळी येते? डॉक्टरांनी तिला विचारले. मी 28 दिवसांचं आताच होते मॅडम. तसे पाहिलं तर 2 महिन्यात 3 वेळा होते, म्हणजे 20 दिवसात एकदा होते असे म्हणता येईल, अदिती म्हणाली. हे बघा अदितीजी, तुम्हाला एंडोमेट्रिओसिस आहे, म्हणजेच गर्भाशयाचा पडदा पातळ आहे. तिथे सहज बाळ टिकत नाही, असे जेव्हा डॉक्टरांनी सांगितले तेव्हा अदितीला आपला जीव गेल्यासारखे दुःख झाले. तिच्या डोळ्यातून आत्ताच अश्रूंचे पूर वाहून येण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कोणीतरी बोलावले म्हणून तिथे असलेले असिस्टंट नर्स बाहेर गेले. मॅडम, ह्यावर काही उपचार आहे का? अदितीने दाटून आलेलं गळ्यातून विचारले. डॉक्टरांनी लहान असे हसू दिले आणि म्हणाले, अदितीजी, ही काय बरी न होण्यासारखी समस्या नाही. आजच्या पिढीत कॅन्सरसारख्या महाभयंकर आजाराला बरे केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत ह्याला बरे करता येणार नाही का? एक डॉक्टर म्हणून आधी रिपोर्ट काय सांगतो ते स्पष्टपणे सांगणे माझे कर्तव्य आहे आणि मी तेच केले आहे. आता तुम्हाला असलेल्या ह्या त्रासावर आपण उपाय शोधूया. ठीक आहे, डॉक्टरांनी असे म्हटल्यावर अदितीचा गेलेला जीव परत आल्यासारखे झाले. हे बघा, सध्या तरी मी तुम्हाला 1 महिन्यांसाठी गोळ्या लिहून देत आहे. त्या तुमच्या मासिक पाळीचे चक्र बरोबर
28 ते 30 दिवसांच्या आत आणण्यासाठी आहेत. ते व्यवस्थित झाल्यानंतर आपण गर्भाशय ठीक करूया, समजले? 6 महिन्यांच्या आत तुम्ही आई झाल्याची गोड बातमी घेऊन माझ्याकडे येईल, काळजी करू नका, असे सांगून डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या. गोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन हातात घेत अदिती म्हणाली, खूप खूप थँक्स डॉक्टर. राहू दे हो अदितीजी, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, डॉक्टर म्हणाले. अदिती जेव्हा बाहेर आले तेव्हा तिच्या मागे 10 पावलांच्या अंतरावर असलेला सायली आणि शकुंतला यांनी अदितीला पाहिले, पण त्यांनी हाक मारण्यापूर्वीच ती थोडी पुढे निघून गेली होती. तिथेच डॉक्टरांच्या केबिन बाहेर उभा असलेल्या नर्सला पाहून शकुंतला म्हणाल्या, विकास, सायली, तुम्ही दोघे आत जा, मी येते. त्याने त्या दोघांना आत पाठवले आणि तिथे असलेल्या नर्सजवळ गेल्या. त्यांनी उत्साहाने विचारले, काय ग बाई, आता जी मुलगी बाहेर गेली ना, अदिती म्हणून, ती कशासाठी आली होती? गरोदर आहे का ती? तुम्ही कोण आहात मॅडम? तुम्हाला तिचे नाव माहीत आहे? तर मग तिलाच जाऊन विचारा ना, ती नर्स म्हणाली. शकुंतला यांनी नर्सकडे पाहिले आणि म्हणाल्या, ती माझी सून आहे ग बाई. आम्हाला सरप्राईज द्यायची असेल म्हणून तिने तपासणी करून तिचे गरोदरपण नक्की करण्यासाठी ती आली होती का, सांगा ना. जर तसे काही असेल तर घरी जाताना मीच तिच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊन जाईन, शकुंतला म्हणाल्या. त्यावर डॉक्टरांनी जे सांगितले होते त्या नर्सला आठवत असल्याने ती म्हणाली, अहो मॅडम, तसे काही नाही. त्यांचे गर्भाशय खूप कमजोर आहे असे समजले आहे. बाळ टिकून राहणे इतके त्यांचे गर्भाशय मजबूत नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे, असे म्हणून डॉक्टरांनी आत बोलवले आहे, असे सांगत ती नर्स पुन्हा आत निघून गेली. शकुंतला ह्यांना तर जणू काही आपले हृदयच थांबल्यासारखं अनुभव आला. त्यांनी नातवाबद्दल कितीतरी आशा आणि स्वप्ने मनाशी बाळगली होती, पण त्या नर्सने दिलेल्या एका चुकीच्या माहितीमुळे पुढे होणाऱ्या अनर्थाचा सामना कुणाकुणाला करावा लागणार आहे हे कुणास ठाऊक. विकास जेव्हा बाहेर आला तेव्हा शकुंतला यांनी आपल्या चेहऱ्यावर काहीच झाले नाही असे भाव आणत स्वतःला सावरले आणि त्या आत गेल्या. तिकडे तारा नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये आली आणि दैनंदिन कामाला लागली. आता मनू तिला जसे काम शिकवायचा ते ती खूप मनापासून आणि प्रामाणिकपणे शिकत होती. मनूसुद्धा आजकाल तिच्यावर वरडत नव्हता किंवा तिला चिडवत नव्हता. तिच्याबद्दल सर्व काही समजल्यापासून त्याच्या मनात तिच्याविषयी एक मऊ आणि आदराची भावना निर्माण झाली होती. तिकडे राधासुद्धा खूप आनंदात होती. आपले कित्येक वर्षाचे प्रेम अखेर यशस्वी झाले याचे एक मोठे समाधान तिच्या मनात होते. लवकरात लवकर सर्व कर्ज फेडून आपणही लग्न करायचे असा विचार करत ती आपल्या भविष्याचे सुंदर स्वप्ने रंगवत होती. कारमध्ये बसल्यावरही शकुंतला यांच्या कानात हॉस्पिटलमध्ये त्या नर्सने सांगितलेले शब्दच सारखे गुंजत होते. एकीकडे सायली आई होणार आहे म्हणून आनंद साजरा करावा, की दुसरीकडे आपल्या स्वतःच्या घरी मूल येण्याची शक्यता नाही म्हणून दुःख करावे, हे शकुंतला यांना समजत नव्हते. आई, अशी सायलीने हाक मारली तेव्हा त्या विचारातून बाहेर आल्या आणि म्हणाल्या, सांग सायली. आई, मला काही दिवस आराम करायचा आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे ना, म्हणूनच तूच 1-2 आठवडे आमच्या घरी येऊन राहा ना. आई, सायलीने गळ घातली. तिलाही घरात कंटाळा यायला नको होता आणि आई सोबत असेल तर ती आरामात राहू शकत होती. विकास सुद्धा म्हणाला, हो आई, बरोबर आहे. आधी ती सुद्धा नेहमी ज्वेलरी शॉपला जात असायची, पण आता पुढचे 3 महिने तिने कुठेही जाऊ नये असे डॉक्टरांनी सांगितले आहे ना, म्हणूनच तुम्ही येऊन राहू शकता ना. तुम्हाला एकटीला जमणार नसेल तर बाबासुद्धा काही दिवस आमच्या सोबतच राहतील. शकुंतला यांचे मन अदिती यापुढे कधीच आई होऊ शकणार नाही या विचाराने पूर्णपणे कचले होते. त्यामुळे काही दिवस तिच्याशी न बोलणेच योग्य ठरेल असा त्यांनी विचार केला. आपल्या मनातील दुःख आणि निराशेमुळे आपण उगाचच तिला काही उलटसुलट बोलून बसू नये, हाच त्यांच्या त्यामागचा विचार होता. म्हणूनच सध्या तरी मी सायलीची काळजी घेत तिच्यासोबत राहणेच उत्तम आहे असा निर्णय त्यांनी घेतला. त्या म्हणाल्या,
ठीक आहे विकास, आता आधी घरी चल. मी माझे आणि तुझ्या बाबांचे कपडे घेते. मी ड्रायव्हरला फोन करून सांगते, ते शॉपवरून थेट तुमच्या घरीच येतील. विकास आणि सायली ह्या दोघांनाही हे ऐकून खूप आनंद झाला. विकासने शेकावतच्या घराकडे कार वळवली. त्याला हॉस्पिटलमध्ये अदिती आली होती याबद्दल काहीच माहीत नव्हते. जर त्याला हे माहीत असते तर त्याने इतका मोठा अनर्थ होऊ दिला नसता. सायली सुद्धा तिथे अदितीला पाहिले होते हे सांगायला पूर्णपणे विसरून गेली होती, कारण ती स्वतः आई होणार या आनंदात असल्यामुळे तिने दुसरी कोणतीही गोष्ट आपल्या डोक्यात ठेवली नव्हती. ते तिघही घरी आले तेव्हा शकुंतला यांनी आपली मुलगी आणि जावयाला घराच्या दारातच उभे केले. त्या आत गेल्या आणि कुंकवाचे पाणी करून घेऊन आल्या. त्याने त्या दोघांची एकत्र आरती केली आणि कपाळावर टिळा लावला. या आत या. सायली, विकास, तुम्ही दोघे बसा, मी पिण्यासाठी काहीतरी घेऊन येते, असे म्हणून त्या स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी तिघांसाठी ज्यूस बनवून आणला. तुम्ही दोघे ज्यूस प्या, मी खोलीत जाऊन कपडे पॅक करते, असे म्हणून त्या स्वतःच्या ज्यूसचा ग्लास घेऊन खोलीत गेल्या. पण आपण सायलीच्या घरी जात आहोत हे स्वतःच्या मुलाला म्हणजेच अर्जुनला फोन करून विचारण्याची इच्छा देखील त्यांच्या मनात उरली नव्हती. दुसरीकडे हॉस्पिटलमधून थेट ऑफिसला गेलेल्या आदितीला काही महत्त्वाचे कामे असल्यामुळे तिची अर्जुनशी भेट होऊ शकली नाही. म्हणूनच अर्जुनने स्वतःच जेवणाच्या वेळी कॅन्टीनमधून जेवण मागवले आणि आदितीच्या केबिनमध्ये फोन केला. ती काम करत असताना दुपार कधी झाली हेच पूर्णपणे विसरून गेली होती आणि आपल्याच धुंदीत काम करत होती. अर्जुनने जेव्हा फोन केला तेव्हा कुठे तिच्या पोटात भुकेची जाणीव झाली. ती जेव्हा अर्जुनच्या केबिनमध्ये आली तेव्हा तो तिच्यावर पोटापोटा रागवला होता. अर्जुन बसलेल्या खुर्चीच्या पाठीमागे ती आली. तिने त्याचे दोन्ही खांदे धरले आणि त्याच्याकडे वाकून म्हणाले, काय झाले माझ्या लाडक्या नवऱ्याला, असे म्हणत तिने आपल्या डोक्याने त्याच्या डोक्याला एक लहान अशी टपली मारली. अच्छा, काय झाले विचारतेस? नाही अदिती, तुला थोडी तरी सामान्य समज आहे का? मी सकाळपासून तुला किती वेळा फोन केला आहे सांग बरं. मी स्वतः फोन करते असे म्हणून तू फोन कट केलास, पण नंतर मला परत फोनच केला नाहीस. मी मात्र इथे जीवाचं तर्काप उडवून तुझी वाट पाहत होतो, हे तुला माहीत आहे का? आता सुद्धा तुझ्या केबिनमध्ये फोन करण्यापूर्वी मी तुला मोबाईलवर 3 वेळा फोन केला होता. तू फोन उचलला नाहीस. मग जेव्हा केबिनच्या फोनवर केला तेव्हा तू तो उचललास. फोन नेहमी स्वतःजवळ ठेवत जा अदिती. कधी काही तातडीचे काम आले तर तुझ्याशी संपर्क कसा करायचा सांग बरं. ते सगळे राहू दे, आधी मला हे सांग की अर्धा दिवस सुट्टी घेऊन तू नक्की कुठे गेली होतीस अदिती? मला खरे सांग, अर्जुनने विचारले. तिने मला न सांगता ती कोणत्या संकटात तर अडकली नाही ना, याच विचाराने त्याच्या मनात खूप तळमळ होत होती. अर्जुन, आधी जेवण करूया का? मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे, असे जेव्हा तिने सांगितले तेव्हा तो तयार झाला. दोघांनीही शांत राहून जेवण संपवले. हाऊसकीपिंगच्या माणसांनी येऊन जेवणाचे ताट नेल्यानंतर ते दोघे अर्जुनच्या प्रायव्हेट रूममध्ये गेले. दोघेही बेडवर बसले. आदितीला मनातून खूप भीती वाटत होती की आपल्याला असलेल्या त्रासाबद्दल ऐकून अर्जुन नाराज तर होणार नाही ना, किंवा त्याला राग तर येणार नाही ना. तरीही पती पत्नी असल्यावर दोघांमध्ये कोणतीही गोष्ट गुपित राहू नये असा विचार करून तिने आपले मन घट्ट केले आणि हिम्मत एकवटली. अर्जुन, ते मी हॉस्पिटलमध्ये गेले होते. मी अजून गरोदर राहिले नव्हते ना, म्हणूनच त्याबद्दल तपासणी करून घेऊया म्हणून गेले होते. त्यांनी कालच रक्ताची तपासणी केली होती. तसेच सकाळी स्कॅनिंग करायला सांगितले होते. मी त्याचे रिपोर्ट आणि रक्ताच्या तपासणीचे रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे गेले होते, असे म्हणत तिने डॉक्टरांनी सांगितलेली सर्व गोष्ट त्याला सविस्तर सांगितली. तसेच त्यांनी सुचवलेल्या उपाय आणि उपचारांबद्दलही सर्व काही सांगून टाकले. मग ह्याचा अर्थ तू वांज आहेस तर? छे, तुझ्यासारख्या मुलीशी मी एवढ्या आवडीने आणि हट्टाने लग्न केलं का? तुझ्यासारख्या मुलीशी लग्न करण्यापेक्षा मी एखाद्या झाडाशी लग्न केले असते. मी तुला हे सगळे असे म्हणेन असे वाटले का ग अदिती? अर्जुनने असे विचारताच अदितीने रोखून धरलेला आपला श्वास सोडला.
तिने भरलेल्या डोळ्यांनी अर्जुनकडे पाहिले तेव्हा अर्जुनने आदितीला आपल्या मांडीवर बसून घेतले. त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवला, तिचे अश्रू पुसले आणि तिच्या कपाळावर किस घेतला. मग तो म्हणाला, मी तुझ्या शरीरावर प्रेम केले नाही आदिती, माझ्यासाठी फक्त तू महत्त्वाची आहेस. ह्या जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांना मुले होत नाहीत. असे असताना तुला मुले होणारच नाहीत असे तर डॉक्टरांनी सांगितले नाही ना. उपचार घेतले तर बाळ होईल असं त्यांनी विश्वास दिला आहे ना. मग तू एवढं ठाण का घेत आहेस? कोणत्याही विचार न करता तू नीट उपचार घे माझ्या सोन्या. आपल्या लग्नाला काय 5 किंवा 10 वर्ष झाली नाहीत. अशा शब्दात त्याने तिला धीर दिला. अहो, मग खरोखरच तुम्हाला ह्या गोष्टीचे वाईट वाटले नाही का? तिने विचारले. तिला अजूनही अर्जुनच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवणे कठीण जात होते. त्याने आदितीचे हात आपल्या हातात घेतले आणि तिच्या हातावर किस घेत म्हणाला, तुला मुले झाली नाहीत तरी माझी काहीच हरकत नाही आदिती. आजकालची पिढी खूप पुढे गेली आहे, हे तुला माहीत नाही का? सरोगेसीचा पर्याय आहे. तेही नको असेल तर ह्या पृथ्वीवर कितीतरी अनाथ मुले आहेत. आपण त्यापैकी एखादे मूल दत्तक घेऊया. अर्जुनचे हे बोलणे ऐकून आदितीचे मन भरून आले. तिने त्याच्या गळ्यात घट्ट मिठी मारली आणि ती हुंदके देऊन रडू लागली. अर्जुनला तिच्या मनाची अवस्था समजली होती, त्यामुळे तो फक्त तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत राहिला. खूप वेळापर्यंत ते दोघे तसेच बसून राहिले. आदितीचे हुंदके देणे थांबले होते. अर्जुनने आदितीला हळूच स्वतःपासून थोडे मागे सरकवले, पण आदितीला आदल्या रात्री नीट झोप न मिळाल्यामुळे ती रडता रडताच झोपेचं अधीन झाली होती. आदितीला जाग येणार नाही अशा बेताने अर्जुनने तिला हळूच बेडवर झोपवले. तिचे पाय व्यवस्थित बेडवर ठेवून तिच्यावर बेडशीट पांघरली. त्यानंतर एसी ऑन करून आणि खिडकीचे पडदे लावून खोलीत अंधार केला आणि तो आदितीकडे एकटाक पाहत म्हणाला, आपल्याला बाळाचे सुख उशिरा मिळाले तरी चालेल आदिती, पण मी तुझे स्वप्न नक्की पूर्ण करेन. असे म्हणून त्याने आदितीच्या कपाळावर किस घेतला आणि तो आपल्या केबिनमध्ये येऊन काम करू लागला. तिकडे तारा आपल्या डेस्कवर बसून मनूने दिलेली फाईल्स तपासत होती. आता ती फाईल्स तपासण्याचे काम अगदी व्यवस्थित आणि अचूक करत होती. मनू तिच्या जागेपाशी आला आणि म्हणाला, तारा, मला आज दुसरे काम आहे. मी फील्डवर जात आहे. आता तू माझ्या केबिनमध्ये आलीस तर मला काही महत्त्वाच्या मेल्सना उत्तरे द्यायची आहेत. तू जर ते काम केलेस तर मी तुला उत्तरे सांगतच बाहेर निघण्याची तयारी करेन. मनू म्हणाला, ठीक आहे सर. असे म्हणून तारा मनूच्या मागे मागे त्याच्या केबिनमध्ये आली. तारा ईमेल वाचत होती आणि मनू त्याला काय उत्तर द्यायचे ते सांगत स्वतः बाहेर जाण्याची तयारी करत होता. काही ईमेल्सना उत्तरे दिल्यानंतर ताराने पुढच्या एक ईमेल ओपन केला. तो वाचताना ती अडकळत असल्याचे पाहून मनू तिच्या जवळ आला. तो खाली वाकून लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहू लागला. मनू इतका जवळ आल्यामुळे त्याच्या अंगाचा येणारा सुगंध अनुभवून ताराच्या अंगात एक वेगळीच शिरीशिरी भरली. मनूचे मात्र ह्याकडे लक्ष नव्हते. तो म्हणाला, ओ हो, हा फ्रेंच भाषेतील मेल आहे, म्हणूनच कदाचित तुला तो वाचता आला नाही. असे म्हणत तो स्वतःच तो मेल वाचून त्याचे उत्तर टाईप करू लागला. तो टाईप करत असताना त्याचे हात आपल्या डोळ्यांसमोर फिरताना पाहून ताराच्या अंगातील तरतराट अधिकच वाढला. मेलचे उत्तर देऊन झाल्यावर मनू तिथून निघणारच होता. तेवढ्यात ताराने आपली खुर्ची मागे सारली आणि ती उठू लागली, पण तिचा तोल गेला आणि ती पाठीमागे कोसळू लागली. स्वतःला पडण्यापासून वाचवण्यासाठी तिने तातडीने मनूच्या गळ्याभोवती हात टाकून त्याला स्वतःकडे वळले आणि त्याला घट्ट मिठी मारली. तिने मनूच्या गळ्याजवळ आपले तोंड लपवले होते आणि ती खूप जोरात श्वास घेत होती. आता मनूला ताराच्या त्या उष्ण श्वासांचा स्पर्श जाणवू लागला, ज्यामुळे त्याच्या संपूर्ण अंगावर शहारे आले. स्वतःला नक्की काय होत आहे हे समजण्यापूर्वीच त्याने ताराच्या कमरेभोवती हात टाकून तिला नीट उभे केले आणि तिला घट्ट मिठी मारली. तारा मात्र एखाद्या बाहुलीसारखी शांत उभे राहून भीतीने थरथर कापत होती. बाण आलेल्या मनूला का माहीत नाही, पण ताराला सोडण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. त्याने रिमोटच्या मदतीने आपल्या केबिनचा दरवाजा लॉक केला आणि तिला अजूनच घट्ट मिठी मारली.
तिच्या नाजूक गळ्याजवळ आपले तोंड लपवून त्याने आपल्या ओठांनी तिथे किस घेतला. ताराला नक्की काय करावे हे समजत नव्हते. तिने फक्त मनूला अजून घट्ट पकडून ठेवले. तेवढ्यात मनूचा फोन वाजला आणि तो बाणावर आला. त्याने ताराच्या चेहऱ्याकडे न पाहता फोन उचलला आणि तो दुसऱ्या बाजूला गेला. ताराला सुद्धा खूप संकोचल्यासारखे आणि लाजल्यासारखे झाले होते. तिने लगेच केबिनचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो उघडला नाही. मनूचे ह्याकडे लक्ष गेले आणि त्याने रिमोटच्या मदतीने दरवाजा उघडून दिला. तारा सुद्धा मनूच्या चेहऱ्याकडे न पाहता तिथून निघून गेली. ती आपल्या डेस्कवर बसून काम करू लागली, पण तिने कितीही प्रयत्न केला तरी तिचे कामात अजिबात लक्ष लागत नव्हते. शेवटी ती वॉशरूममध्ये गेली आणि तिने आपल्या चेहऱ्यावर थंड पाण्याचे हबके मारले. स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी ती कॅफेटेरियामध्ये गेली आणि तिथे कॉफी पीत बसली. तारा तिथून निघून गेल्यावर मनूने आपल्या डोक्याचा पाठीमागे हात फिरवला आणि तो स्वतःचे हळूच हसला. हे मन मात्र माझे काही ऐकायलाच तयार नाहीये, असा विचार करत त्याने आपल्या हृदयावर हात ठेवला आणि तो सुकावला. आदिती जेव्हा झोपेतून उठली तेव्हा तिचे मन आणि शरीर खूप हलके झाल्यासारखे वाटत होते. ती उठून फ्रेश झाली, चेहरा पुसला आणि अर्जुनच्या केबिनमध्ये आली. अदिती आल्याचे पाहून अर्जुनने हात पुढे करत म्हटले, गुड इव्हनिंग माय डिअर, ये. अदिती त्याच्याजवळ आली आणि आपल्या नवऱ्याच्या मांडीवर बसली. अर्जुनने तिला पाठीमागून मिठी मारली आणि तिच्या खांद्यावर डोके ठेवून विचारले, झोप नीट झाली का? हो अर्जुन, काल ह्याच गोष्टीचा विचार करून मी खूप त्रास सहन करून घेतला होता आणि मला अजिबात झोप आली नव्हती. आज मला तुमच्या खुशीचा आदराने खूप छान झोप लागली, ती म्हणाली. कॉफी मागवू का? त्याने विचारले. नको, यापुढे कॉफी आणि चहा बंद. शक्य झाले तर माझ्यासाठी स्ट्रॉबेरी लिप टी पावडर मागवून द्या. यापुढे तोच चहा पिण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच आता फक्त दूध असेल तरी चालेल, ती म्हणाली. त्याने लगेच कॅन्टीनमध्ये फोन केला आणि 2 कप दूध मागवले. अहो अर्जुन, तुम्ही का दूध पित आहात? तुमच्यासाठी कॉफी ऑर्डर करा ना, अदिती म्हणाली. नाही, यापुढे माझी लाडकी बायको स्वतःच्या आरोग्याकडे जितके लक्ष देईल तितकेच लक्ष मी सुद्धा देईन, असे अर्जुन म्हणत होता. तेवढ्यात पिऊनने दरवाजा वाजवला. अदिती अर्जुनच्या मांडीवर लोटली आणि तिथेच असलेल्या सोफ्यावर बसली. पिऊन आत आला. त्याने दूध दिले आणि तो निघून गेला. दोघांनी गप्पा मारत दूध पिऊन संपवले. त्यानंतर अर्जुनने अदितीच्या कानाजवळ वाकून, यापुढे आपल्याला जास्त मेहनत करावी लागेल ना, असे म्हणून तिला चिडवले. अदिती लाजेने पार लाल झाली. गप्प बसा अर्जुन, मला चिडवू नका, ती म्हणाली. तेव्हा तो हसून शांत झाला. ठीक आहे, आता काही काम करायची गरज नाही. आधीच 5 वाजायला आले आहेत, घरी निघूया, असे अर्जुन म्हणाला. तेव्हा अदितीने सुद्धा होकार दिला. ते दोघे जेव्हा घरी आले तेव्हा घर एकदम रिकामे रिकामे वाटत होते. रमाला पाहून अदितीने विचारले, आई, आत्या कुठे आहेत? कुठे दिसत नाहीयेत. ते सायली आणि विकास आले होते मॅडम, त्यांच्यासोबत त्यांच्याच घरी राहण्यासाठी गेले आहेत. सायलीबद्दलची आनंदाची बातमी स्वतःहून न सांगता त्यांनी सांगावी असा रमाने विचार केला होता. हो का, असे म्हणत ते दोघे खोलीत गेले. अर्जुन, आत्या आता अचानक अशा सायलीच्या घरी का गेल्या असतील, अदितीने विचारले. मलाही ते समजत नाही अदिती, थांब मी फोन करतो, असे म्हणत त्याने मोबाईल काढून फोन लावला. फोन उचलून शकुंतला म्हणाल्या, बोल अर्जुन. आई, तू सायलीच्या घरी गेली आहेस म्हणे, तेही सामान घेऊन? का ग आई, अर्जुनने विचारले. तसे काही नाही रे, तुझे बाबा येतील, त्यांना सोबत घेऊन तू सायलीच्या घरी ये. मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, शकुंतला म्हणाल्या. आई, काही अडचण आहे का, अर्जुनने काळजीने विचारले. अरे अर्जुन, घाबरण्यासारखे काहीही नाही, उलट आनंद साजरा करण्यासारखी गोष्ट आहे रे. तू तुझ्या बाबांना घेऊन इकडे ये, असे त्या म्हणाल्या.
अदितीला सोबत घेऊ नये असे त्याने स्पष्टपणे सांगितले नव्हते. पण अर्जुनला त्या क्षणी या गोष्टीचा काही विचार आला नाही. कारण आम्ही म्हणजेच मी आणि अदिती असंच त्याचा नेहमीचा अर्थ होता. हो आई, मी भावांना घेऊन येतो असे म्हणून त्याने फोन ठेवला. तो अदितीकडे वळला आणि म्हणाला, अदिती, आई म्हणाली आहे की सायलीच्या घरी जायचे आहे. मी बाबांना यायला सांगतो. आपण तिघे जण जाऊया. अर्जुन, काय झाले? आत्या अचानक अशा तिथे का गेल्या असतील? तिने विचारले. आपण ज्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथेच आत्या सुद्धा आल्या होत्या आणि त्यांना आपल्याबद्दलचे फक्त अर्धवट सत्यच माहीत आहे याची अदितीला अजून पुसटशीही कल्पना नव्हती. मलाही माहीत नाही अदिती, पण त्यांच्या बोलण्यातून काही घाबरण्यासारखे वाटले नाही. त्यामुळे आपले एक छोटे गेट टुगेदर झाल्यासारखे होईल. चल जाऊन येऊया असे म्हणून अर्जुनने अखिलेशांना फोन करून सांगितले. अखिलेशांना आधीच शकुंतला यांनी याबद्दल कल्पना दिली होती. त्यामुळे मी आता निघतच आहे. आणखी एक 10 मिनिटात मी घरी पोचतो अर्जुन असे सांगून त्यांनी फोन ठेवला. तिकडे ताराने कितीही प्रयत्न केला तरी तिचे कामात अजिबात लक्ष लागत नव्हते. शेवटी तिने मूर्ती यांना सांगितले आणि ती आपल्या फ्लॅटवर निघून गेली. घरी गेल्यावर ती थेट शॉवरखाली जाऊन उभी राहिली. ती ही गोष्ट जितकी विसरण्याचा प्रयत्न करत होती तितकीच ती घटना तिच्या डोळ्यांसमोर येत होती. मनूला मारलेली मिठी आणि मनूने तिच्या गळ्यावर घेतलेला तो किस तिला सारखं आठवत होता. नाही, मी मनूबद्दल असं विचार करणेच चुकीचे आहे. त्यांच्या मनात माझ्याबद्दल अशा कोणत्याही भावना नाहीत आणि माझ्या मनातही त्यांच्याबद्दल काही नाही. मी फक्त पडत असताना त्यांचा आदर घेतला होता, इतकेच असे म्हणत तिने आपल्या मनाची समजूत घातली. त्यानंतर बाथरूम घालून ती स्वयंपाकघरात आली. तिने स्वयंपाकघरात येऊन कॉफी बनवली आणि आपल्या खोलीच्या बाल्कनीमध्ये येऊन उभी राहिली. बाहेरचे दृश्य पाहत आणि कॉफी पीत उभी असतानाच थंड हवेची झुळूक तिच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली आणि तिचे केस उडू लागले. तेवढ्यात तिचा फोन वाजला. फोन उचलून ती म्हणाली, बोल दादा. स्वीटी, तू कुठे आहेस? जॉनने विचारले. ताराने लहान असे हसू दिले आणि म्हणाले, दादा, मी भारतातच आहे. तारा, काय झाले आहे तुला? मी तुला त्याच दिवशी म्हणालो होतो ना की तू न्यूयॉर्क शहरात निघून ये म्हणून. पण तू अजूनही तिथेच आहेस. तू तिथे एकटी का राहत आहेस? तुला खाण्यापिण्याची अडचण होत नाही का? निघून ये माझ्या सोन्या. जॉन आपल्या लाडक्या बहिणीला म्हणाला. भाऊ, मला इथे काय झाले आहे? मी खूप छान आहे आणि मी इथे एकटे राहण्याची सवय करून घेत आहे. स्वतःचे खाणेपिणे स्वतः बनवायची सुद्धा सवय करत आहे. मला आता असे राहणे खूप आवडत आहे दादा. तसे पाहिले तर नेहमीसाठी इथेच राहण्याचा विचार सध्या तरी नाही. पण तूच काय येत नाहीस? तुला भारत फिरण्यासारखे सुद्धा होईल, तारा म्हणाली. दुसरीकडे अखिलेश, अदिती आणि अर्जुन हे तिघे जण विकासच्या फ्लॅटकडे जाण्यासाठी निघाले. विकास सुद्धा घरीच थांबला होता. तो आपल्या सासूबाईंसोबत मिळून रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करत होता. घराची बेल वाजण्याचा आवाज ऐकून विकासने जाऊन दरवाजा उघडला. तिथे त्या तिघांना एकत्र पाहून त्याला खूप आनंद झाला आणि त्याने त्यांना घरात बोलवले. अर्जुनने आत आल्यावर आपल्या आईला पाहिले आणि विचारले, आई, काय झाले? तू आम्हाला इथे काय यायला सांगितले? सायली कुठे आहे? तिला काय झाले आहे? तेवढ्यात अदिती सुद्धा स्वयंपाकघरात आली आणि ती आत्या अशी हाक मारली. अदितीचा चेहरा पाहताच शकुंतला यांचा चेहरा एकदम उतरला. अदिती, तू सुद्धा आली आहेस का? अर्जुनने जेव्हा फोन केला होता तेव्हा मी फक्त त्याला आणि त्यांच्या बाबांनाच इकडे यायला सांगितले होते. तू पण येणार आहेस हे मला माहीत नव्हते, त्या म्हणाल्या. तिथेच उभ्या असलेल्या अर्जुनचे पुढचे पाऊल काय असेल? आईचे हे बोलणे ऐकून अर्जुनला राग येणार का? तो अदितीची बाजू घेऊन काय बोलणार? सायली गरोदर असल्याची आनंदाची बातमी सगळ्यांसमोर कशी येणार? नर्सने दिलेल्या अर्धवट माहितीमुळे शकुंतला अदितीचा अपमान करणार का? पाहूया पुढच्या भागात.